वर्णम् दिनकरवदनम् तीक्ष्णदंष्ट्राकराळम् रं 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 रम्यतेजम् गिरिचलनकरम् कीर्तिपञ्चादिवक्त्रम् रं 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 राजयोगम् सकलशुभनिधिम् सत्त्ववेदाणवेद्यम् रं 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 राक्षसान्तम् सकलविषयशम् रामदूतम् नमामि खं 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 खड्गहस्तम् विषज्वरहरणम् वेद वेदाङ्गदीपम् खं 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 खड्गरूपम् त्रिभुवननिलयम् देवतासुप्रकाशम् खं 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 कल्पवृक्षम् मणिमयमतुटम् मायमायास्वरूपम् नमतुटम् मायमायास्वरूपम् खं 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 कालचक्रम् सकलविषयशम् रामदूतम् नमामि। आज ज्यावेळेस वेदांचा उल्लेख होतो तर वेद किती जुने आहेत? काहींनी सांगितलं 4000 वर्ष जुने आहेत. पण ज्यावेळी वेदांचा अभ्यास केला आणि उपग्रहाच्या माध्यमातनं आणि संगणकाच्या माध्यमातनं कालगणना केली त्यावेळी ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीचं जे वर्णन आहे त्या स्वरूपामध्ये सरस्वती नदी कधी वाहत होती याची कालगणना केल्यानंतर त्या स्वरूपातली सरस्वती नदी ही 9000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी वाहत होती. म्हणजे किमान या सगळ्या ज्या जुन्या संस्कृती आहेत त्या 3 आणि 4000 वर्षापूर्वी आहेत. 9000 वर्षापूर्वी पूर्ण विकसित अशा प्रकारची संस्कृती जर कुठे होती तर ती केवळ आपल्या देशामध्ये होती, ती केवळ भारतामध्ये होती आणि ती आपली हिंदू संस्कृती, सिंधू संस्कृती, सनातन संस्कृती होती. ह्या जग मान्य करतो.